वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण इथे ढेमसाची भाजी बनवतोय। मला म्हणजे ह्याला ढेमस म्हणतात एवढं माहिती आहे। ही भाजी फळभाजी आहे। लहान मोठ्या साईज मध्ये हे येतात। हे बघा, काही छोटे मोठे कच्च्या टोमॅटो प्रमाणे हे दिसतात, पण कडक आहेत। आतमध्ये हे कोळे आहेत। तर ह्या भाजीचे प्रकार बरेच आहेत बनवण्याचे। सुकी ही भाजी बनवता येते, बरेच रस्याचे प्रकार ह्याचे बनवता येतात। तर आज मी इथे ही तुरीच्या डाळीमध्ये भाजी बनवणार आहे। चला तर मग ही ढेमसाची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया। तर ही याप्रमाणे हे ढेमस दिसतात। बरेच ठिकाणी याला वेगवेगळी नावं असू शकतात। तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी बनवायची आहे तर तेवढे कापून आपण घ्यायचे आहे। स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत। असे कडक दिसतात, पण आतमध्ये ते हे बघा कोळे आहेत। पांढरे शुभ्र हे फळभाजी आहे आतमध्ये। याचे साल वगैरे काढायची गरज नाही। मीडियम साईजचे आपण असे याचे तुकडे करून घेऊया। दुधी भोपळ्यासारख्या याच्यामध्ये बिया असतात, तर ते बिया काही मी इथे काढत नाही, कोवळ्या बिया आहेत। या प्रकारे मी ते सर्व भाजी कापून घेणार आहे। आपले ही फळभाजी ढेमसा हे भाजी आपली इथे कापून झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर, एक मिडियम साईजचा कांदा आणि इथे मिरची घेतलेली 2 मी आणि 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेणार आहे आणि थोडेसे इथे जाडसर वाटलेले कुटलेले शेंगदाणे आहे। हे शेंगदाणे भाजलेले आहेत। 2 चमचे मी इथे तेल घालणार आहे। इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। 10-15 मी इथे कढीपत्त्याची पानं घेते, थोडीशी अशी सोडून टाकायची आहे। अर्धा टीस्पून मी इथे जिरे घेतले, कुटून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची इथे घालते, कापून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे। 2 चिमटी इथे घालायचा आहे हिंग, अर्धा टीस्पून मी इथे हळद घातलेली आहे आणि अगदी थोडंसं मी इथे लाल तिखट घालणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घाला। इथे आपल्याला काही भाजी आपण जे घेतलेली आहे ते आपल्याला घालायची आहे। शेंगदाणे आपल्याला घालायचे। तूर डाळ आपण शिजवून घेतलेली आहे। तर तूर डाळीचं प्रमाण तुम्ही जास्त कमी इथे घालू शकता। मी 1 वाटी तूर डाळ शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित। हे बघा, इथे आपण गॅस कमी ठेवू आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गॅस आपला कमी करायचा आहे। 5 मिनिटं आपल्याला ही वाफ व्यवस्थित या भाजीला देऊन घ्यायची आहे। पाणी आपल्या ताटावरचं गरम झालेलं आहे, तर आपण या भाजीमध्ये इथे घालून घेऊ आणि इथे आपल्याला चांगली ही भाजी एक वाफ अजून आपल्याला या पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे द्यायची आहे। परत इथे आपण झाकण ठेवणार आहे। इथे आपले पाणी आपण टाकलेलं होतं, तर पाण्यामध्ये आपण व्यवस्थित याला छान इथे शिजून घेतलेलं आहे। तर 50% पेक्षा जास्त आपली भाजी इथे शिजलेली आहे। बघा, आता आपल्याला इथे घालायची आहे आपण शिजून घेतलेली डाळ। डाळ आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। ही भाजी तुम्हाला अशी घट्टसर हवी असेल तर अशी घट्ट ठेवू शकता किंवा थोडंफार पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, किंवा ही भाजी थोडीशी पातळही छान लागते। तर आपल्या आवडीनुसार इथे आपण पाण्याचा वापर करायचा आहे। थोडंसं पाणी घालणार आहे। अजून इथे थोडीशी डाळ घालणार आहे। चवीपुरते इथे मीठ घालणार आहे। इथे चवीनुसार मीठ घालायचंय। थोडीशी कोथिंबीर। 2 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊ। भाजी इथे आपली व्यवस्थित शिजलेली आहे।
ढेमसाची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. चला, ढेमसाची डाळ भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर ही फळभाजी भेटत असेल तर डाळीमध्ये या प्रकारे नक्की करून बघा. ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान ही भाजी लागते. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज अशा बऱ्याच पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. परत असेच एक छानसे हेल्दी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय.